काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज श्रीराम अक्षदा मंगल कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण अक्षदा घेऊन हा कलश प्रभाग क्रमांक 21 येथे आला. प्रभाग क्रमांक 21 चे माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी अयोध्या येथून आलेला कलश मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त अक्षदा कलश पूजन व पदयात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा महर्षी वाल्मिकी भगवान मंदिर फर्नांडिसवाडी येथून चव्हाण मळा मार्गे जगताप मळा आनंदनगर मुक्तिधाम रोडने दत्त मंदिर पर्यंत आयोजित केली होती. या यात्रेत भगवान वाल्मिकी यांची मोठी मूर्ती देखील आकर्षण ठरते. यावेळी कलश पूजनाचा आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया तसेच इतर माजी नगरसेवक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. रामायण रचयिता महर्षि गुरु वाल्मीकि भगवान, इनके आशीर्वाद से मैं आज समस्त नासिक के वाल्मीकि बंधुओं की ओर से, समाज की ओर से, हमारे देश के कुशल और लोकप्रिय जो पंतप्रधान है आदरणीय मोदी जी का मैं धन्यवाद करना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने अयोध्या में जो एयरपोर्ट बना है, उस एयरपोर्ट का जो विमानतल है उसका नाम महर्षि वाल्मीकि भगवान एयरपोर्ट ऐसा नाम उन्होंने दिया है. और ये देकर उसने जो हमारे समाज का सम्मान उन्होंने किया है, मैं उनका तमाम समाज की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूं. जो हमने सपना कभी देखा था कि किसी गली को, किसी छोटे से नुक्कड़ को या कभी किसी छोटे से मंदिर को हमारा नाम दिया जाएगा, लेकिन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी और भारतीय जनता पार्टी की सरकार ने अयोध्या के विमानतल को हमारे महर्षि वाल्मीकि भगवान का नाम देकर समस्त वाल्मीकि समाज के प्रत्येक व्यक्ति को गौरवान्वित किया है. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांकडून अयोध्येत जाणं पॉसिबल नाही आणि आज सगळं भारत देशाचं हा स्वप्न होतं की अयोध्येचं मंदिर हे बनलं पाहिजे. याच्यासाठी सगळे भारतीय खूप उत्सुक आणि उत्स्फूर्त आहे. पण अयोध्यात जाणं सगळ्यांना शक्य नाहीये, म्हणून मोदीजींनी एक संकल्पना अशी रचलेली आहे की सगळीकडे भारतमध्ये अयोध्याचे कलश पाठवायचे आणि त्याची पूजन करायची. कारण की अयोध्यामध्ये जाणं सगळ्यांसाठी पॉसिबल नसल्या कारणाने आणि तिथे म्हणजे खूप गर्दी जमवून चेंगराचेंगरी किंवा काही पण अनएक्सपेक्टेड गोष्टी न होण्यासाठी सगळ्यांनी कलशाचं पूजन आपल्याच कडे व्यवस्था करून दिलेली आहे आणि सगळ्यांनी कलशाची पूजन करून सगळ्यांना कलशामध्ये आलेले जे तांदूळ आहे ते सगळे तांदूळ सगळ्यांना घरोघरी देणार आहे. ज्याने आपल्याला सगळ्यांना वाटेल की आपण सगळं श्री रामचंद्रजींचे जी भूमी आहे त्याला आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. यावेळी प्रताप मेहरोलिया आणि कोमल मेहरोलिया तसेच माजी नगरसेवक रमेश धुगडे यांच्यासह स्थानिक नागरिक व वाल्मिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.